तुकाराम महाराजांची देहूवरून संत ज्ञानेश्वरांची मार्गी आळंदीवरून पुण्याकडे मार्गस्थ होत आहे आणि याच पालख्याचे स्वागत करण्यासाठी अनेक भाविक आज पुण्यामध्ये जमलेले आहेत। माऊलीच्या जयघोषामध्ये ही संपूर्ण नदी पुण्यनगरीची आहे, माऊलीच्या जयघोषामध्ये पालख्यांचे दिंड्यांचं स्वागत हे पुणेकर करत आहेत। मंगलमची दिंडी आहे, गेले 5 वर्ष ही दिंडी निघालेली आहे। दोन्ही संतांच्या पालख्या आज पुण्यनगरीमध्ये दाखल होत आहेत। देहूहून तुकाराम महाराज, आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या त्या पुण्यनगरीमध्ये अवघ्या काही तासांमध्ये पोहोचत आहेत। या पालख्यांचं दिंड्यांचं स्वागत करण्यासाठी लाखो वैष्णवजन आज पुण्यनगरीमध्ये आलेले आहेत। अशीच ही मंगलम दिंडी गेले 5 वर्ष। मंगलम नमस्ते। गेले 5 वर्षापासून मंगलमची आमची लँडमार्क ही जी कंपनीची टीम आहे, आम्ही या ठिकाणी येतो। आमचे पार्टनर सुभाष साखरे, मी राम फुगे आणि आमची सगळी टीम गेले 5 वर्षापासून ही वारी करतोय। या वारीमध्ये लहान थोर हे सगळे एकत्र येत असतात। एकत्रितीची जी भावना असते तीच भावना आमच्या कंपनीमध्ये आहे। या कंपनीमध्ये आज ऑफिस बॉयपासून GM पर्यंत सर्व एकाच गजरात, एकाच तालात आणि एकात्मतेची भावना घेऊन या वारीला आलेले आहे आणि जयघोष करत हे पुणे ते आळंदी पुणे ही वारी करत आहे। खरं तर वारी म्हणलं की शिस्त, आणि ही शिस्त जपण्याचं जोपासण्याचं काम मंगलम ग्रुप गेली 5 वर्ष करत आहे। वारी काय, आपली संस्कृती काय, परंपरा काय हे पुढच्या पिढीला कळावी, आपल्या देखील त्याची जाणीव व्हावी यासाठी मंगलम गेले 5 वर्ष वारी करत आहे। आणि आज संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी ते संगमवाडी येथे जमलेले आहेत। कॅमेरामॅन पियुषसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात पुणे।